नमस्कार, मी विलास मोहल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. 27 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अखंड जपनाम यज्ञ सप्ताहाची आज सांगता करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये अखंड जपनाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त पौर्णिमेनिमित्त यज्ञ, होम हवन व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. अखंड जपनाम यज्ञ सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी श्री स्वामींच्या पालखीची घाटंजी शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये श्री स्वामी समर्थ भक्त हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाचे वाटप करून दत्त सप्ताहाची सांगता करण्यात आली. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. दिनांक 27/11/2025 पासून तर आज पावेतो 5 डिसेंबरला अखंड जपनाम यज्ञ सप्ताह दाखल विविध प्रकारच्या सेवा आपल्या घाटंजी केंद्रामध्ये इथं रुजू झालेल्या आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे हवन, जसे मल्हारी मार्तंड, आई भगवती चंडी याग, त्यानंतर बालसंस्काराच्या स्वरूपामध्ये प्रबोधन म्हणून कार्यक्रम झालेला आहे. आणि आज महाप्रसादाचा या कार्यक्रम इथे आयोजित करून आज आपल्या या दत्त सप्ताहाची आपण इथं सांगता करून राहिलेलो आहे. ह्या 8 दिवसामध्ये अखंड जप नाम यज्ञ दाखल विविध प्रकारच्या सेवा इथं रुजू होऊन इथे सर्व प्रकारचे भाविक सज्जन यांनी इथं सेवा केलेली आहे, रुजू केलेली आहे. आणि त्याची पूर्णाहुती सांगतेच्या रूपामध्ये आज आपण आपला हा कार्यक्रम इथे आज समाप्तीचा पूर्ण करीत आहोत. श्री स्वामी समर्थ. त्यानिमित्ताने आज अन्नदानाचा पूर्णाहुती दाखल मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. सर्वांनी महाप्रसादासाठी इथे यायचं आहे आणि महाप्रसाद घेऊन सगळ्यांना येणाऱ्या सुद्धा भाविकांना आपण तो महाप्रसाद. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.